वचन दिले तू मला. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता शौर्यला विजया विचारत असते, शौर्य बेटा काय झालं, तू काही बोलत का नाही आहेस? काल रात्री तू पोटभर व्यवस्थित जेवलासुद्धा नाहीस आणि आज असा गप्प आहेस. शौर्य काहीच बोलत नसतो. आता मग हर्षवर्धन सुद्धा त्याला विचारतो, शौर्य बेटा व्हॉट्स रॉंग, काय झालं आहे शौर्य? त्यावर शौर्य काहीच नाही म्हणतो. मग आता हर्षवर्धन लगेचच आदित्यला म्हणतो, आदित्य एक काम कर, आजच्या शौर्याच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे कॅन्सल कर, आज तो घरीच आराम करेल. तुला जमतील तितक्या मीटिंग्स तू श्रुतीबरोबर अटेंड कर आणि श्रुतीलाच घेऊन आज तो कोर्टातसुद्धा जा. त्यावर तो ठीक आहे म्हणतो. मग आता हर्षवर्धन शौर्यला सांगतो, शौर्य तू आराम कर. शौर्य तिकडनं आता वरती निघून जातो थेट. त्यावर आता विजया शौर्याला हाका मारत असते, शौर्य शौर्य अरे बाळा. पण शौर्य काही थांबत नाही. हर्षवर्धन म्हणतो, विजया इट्स ओके, काही बोलू नकोस त्याला, जाऊ दे, मी नंतर घरी आल्यावर बोलेन त्याच्याशी, कोर्टातनं माझं काम संपवून मी लवकरच घरी येईन. त्यानंतर इकडे आता शौर्य हा वरती चाललेला असतो आणि त्याला आता सतत आठवण येत असते ऊर्जाच्या शब्दांची, तू फसवलंस मला, तू चुकीचा वागलास, तू खोटारडेपणा केलास. तर आता इकडे आई ऊर्जाला म्हणते, काय गं कोर्टात चालली आहेस का? ऊर्जा म्हणते, हो आई, 2 केस आहेत आणि काही डॉक्युमेंट वगैरे बनवायचे आहेत काही लोकांचे, तर त्यासाठी जावं लागते. त्यावर आई म्हणते, बरं ऊर्जा, अगं बाळा तू चहाही व्यवस्थित प्यायली नाहीस, घोटभर प्यायलीस, बाकीचा चहा कपात तसाच होता, आणि काय गं तू नाश्ताही केलेला नाही आहेस, काय झालं? त्यावर ऊर्जा, काही नाही गं आई, ठीक आहे मी असं म्हणते. त्यावर आई म्हणते, बरं जेवायला घरी येणार आहेस दुपारी की डबा देऊ? त्यावर ऊर्जा म्हणते, माहीत नाही आई. इतक्यात डोरबेल वाजते. ऊर्जा आणि पूर्वा जाऊन दरवाजा उघडतात. दरवाजात आता टॅक्स ऑफिसर असतात. आता ते ऑफिसर्स हे ऊर्जाला त्यांचा ID दाखवतात आणि म्हणत असतात की आम्ही तुमच्या घराची झडती घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्याकडे सर्च वॉरंटसुद्धा आहे. आणि मग ते ID बरोबरच ऊर्जाला लगेचच सर्च वॉरंटसुद्धा दाखवतात. ऊर्जा म्हणते, झडती आणि माझ्या घराची, पण सर नेमकं कशासाठी? नाही म्हणजे कारण काय आहे? आमच्या घराची झडती घेण्यासाठी तुम्ही का आलाय? काय कारण आहे? त्याबरोबर मग आता लगेचच ते साहेब सांगू लागतात की विक्रांत शिर्के यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही पैसे घेतलेले आहेत अशी आमच्याकडे तक्रार केलेली गेलेली आहे. आणि त्याबरोबर आता लगेच ऊर्जा म्हणते, काय विक्रांत शिर्केला बदनाम करण्यासाठी? अहो साहेब मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी का घेईन पैसे? मी पैसे वगैरे काहीही घेतलेले नाही आहेत. त्याबरोबर मग लगेचच आता ऑफिसर सांगतात, दिग्विजय शिर्के यांनी स्वतः तक्रार केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की विक्रांत शिर्केंना बदनाम करण्यासाठी तुम्ही पैसे घेतलेले आहेत आणि तब्बल तुम्ही 5 लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून घेतलेत आणि वरती जे काही असतील ते तुम्ही कॅशमध्ये घेतलेले पैसे आहेत, त्यामुळे आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. ऊर्जा म्हणते, अहो साहेब पण मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी का घेईन पैसे? मी मुळात पैसे घेतलेले नाही आहेत, प्लीज ऐकून तरी घ्या माझं, मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर लगेचच ते इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, हे तुमचं बँक स्टेटमेंट आहे ज्यामध्ये तुमच्या बँकेत 5 लाख रुपये जमा झालेत, हे स्पष्ट दिसतंय. ऊर्जा म्हणते, सर अहो पण हे पैसे कुठून आले, कसे आले, मला काहीच माहीत नाही आहे, खरंच सांगते मी. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, तुम्ही आम्हाला आमची तपासणी करून द्या. मी तर तुम्हाला हीच रिक्वेस्ट करेन की तुम्ही आमच्या कामामध्ये दखल देऊ नका, म्हणजे कामं तितकी सोपी आणि पटपट होतील. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जा म्हणते, अहो सर पण प्लीज. त्याबरोबर मग आता लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम तुम्हाला माहिती आहे प्रोटोकॉल, त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही स्वतः एक वकील असतानासुद्धा आम्हाला आमच्या कामामध्ये अडवू नका ना, प्लीज आम्हाला आमचं काम करू द्यात. त्यावर ऊर्जा म्हणते, अहो साहेब पण. त्याबरोबर मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, मॅडम मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करतोय की प्लीज आमच्या कामामध्ये दखल देऊ नका. त्यानंतर मग मात्र आता लगेचच ऊर्जा ही आईचा हात पकडते आणि आईला बाजूला करत म्हणते, आई बाजूला हो, त्यांच्याकडे वॉरंट आहे, आपण त्यांना नाही अडवू शकत. आणि मग आता ती लोकं घरात येतात आणि घरामध्ये येऊन आता ती लोकं पार तोडफोड करायला सुरुवात करतात आणि तोडफोड करूनच आता ती सगळं शोधाशोध करत असतात. म्हणजे सगळे उलथापालथ, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, असं सगळं त्यांचं काम सुरू असतं. आता हे सगळं बघून आईला आणि ऊर्जाला खूप जास्त वाईट वाटत असतं, त्रास होत असतो, पण तरीही त्यांच्याकडे हे सगळं बघत राहण्यावाचून काहीही पर्याय नसतो. आई म्हणत असते, ऊर्जा अगं हा सर्व काय प्रकार आहे, आपण काहीही केलेलं नाही आहे, मग तरीसुद्धा आपल्याला एवढी शिक्षा का? त्यावर ऊर्जा म्हणते, आई आपल्याला शांत राहण्याशिवाय पर्याय नाही आहे, प्लीज शांत राहा. त्यावर आई म्हणते, अगं ऊर्जा पण. ऊर्जा म्हणते, आई प्लीज मी सांगते ना, नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, आई प्लीज. मग आई शांत राहते. त्यानंतर मग ऊर्जा म्हणत असते, घाबरू नकोस, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे आई, तू रिलॅक्स राहा, रिलॅक्स.
त्याबरोबर मग मात्र आई शांत राहते. त्याबरोबर आता इकडे ते जे पोलीस असतात ते असं म्हणजे ते कसं पण सगळं सामान फेकून वगैरे देत असतात आणि आता या गोष्टीमुळे ऊर्जाला आणि आईला खूप जास्त वाईट वाटत असतं. सगळ्या सामानाची अस्ताव्यस्त करून होते, पण आता त्या लोकांना काहीही सापडत नाही. मग शेवटी आता ती लोकं लगेचच त्या सिनियरला सांगतात की सर काहीही सापडलेलं नाही आहे. मग ते म्हणतात चला किचन एरियामध्ये बघा. मग किचनमधलं आता जे सामान असतं खाण्याचं ते ती लोकं खाली फेकून देत असतात. त्यावेळी मग लगेचच आता आई तिकडे येते आणि म्हणते प्लीज असं सामान फेकू नका हो. त्यावरती लोक म्हणतात पण आम्हाला झडती तर घ्यावीच लागेल ना. मग आई ऊर्जाला म्हणते ऊर्जा अगं बोल ना काहीतरी. मग ऊर्जा लगेचच म्हणते हो आई मी बोलते. आणि मग ती त्या सिनियर इन्स्पेक्टरला म्हणते सर हे बघा तुम्हाला झडती घ्यायची आहे त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही आहे, पण आमच्या घरात हे एवढंच धान्य हो अहो आम्ही कष्ट करून पैसा कमवतो आणि तेव्हा कुठे हे घर चालवतो. प्लीज तुम्ही आमच्या उदरनिर्वाहाचा हा असा खेळ करू नका. आमच्या घरामध्ये सध्या हे एवढंच धान्य आहे, त्यामुळे तुम्ही झडती घेऊ नका असं मी नाही म्हणत आहे तुम्हाला, पण प्लीज तुम्ही हे भांडं घ्या, भांड्यांमध्ये तुम्ही धान्य काढा ना, हे असं फेकून वगैरे देऊ नका हो प्लीज. मी हात जोडते हवं तर तुमच्यासमोर, तुम्ही प्लेटमध्ये वगैरे काढा ना डाळा वगैरे. त्याबरोबर मग आता लगेचच ते सर म्हणतात चालेल ठीक आहे. त्यावर मग ऊर्जा लगेचच आता त्यांना प्लेटी आणून देते आणि म्हणते हे घ्या याच्यामध्ये तुम्ही हे धान्य काढा. आणि मग ती म्हणत असते आमच्याकडे साहेब कुठल्याही पद्धतीचा काळा पैसा वगैरे काहीही नाही आहे, आम्ही असं काही करत नाही हो. त्याबरोबर मग आता लगेचच ते इन्स्पेक्टर हे ज्युनियर्सना सांगतात हे बघा आपल्याला कुठल्याही पद्धतीचं नुकसान करायचं नाही आहे, आपल्याला फक्त झडती घ्यायची आहे हे विसरू नका, नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्याबरोबर ती लोकं लगेचच हो हो सर ठीक आहे असं म्हणतात. त्यानंतर मग आता लगेच पुढे ते जे इन्स्पेक्टर असतात ते म्हणत असतात की चला पुढे शोधायला सुरुवात करा. मग आता पुढे आणखीन शोधाशोध ते करू लागतात. तर इकडे शौर्य हा खोलीमध्ये एकटाच बसलेला असतो आणि त्याला ऊर्जेचे शब्द आठवत असतात की शौर्य तू फसवलं आहेस मला नाही बोलायचं तुझ्याशी, मी नाही लग्न करणार तुझ्याशी. त्याला हर्षवर्धनचे शब्द आठवतात की मुलगी मला या घरातच काय या घराच्या 10 किलोमीटर रेडियसमध्ये सुद्धा नको आहे. इतक्यात त्या ठिकाणी कुमुदिनी आजी येते. आता ती येते आणि शौर्याला म्हणते शौर्य बाळा काय झालं, तू असा गप्प का आहेस. शौर्य म्हणतो मग आजी काय करू तूच सांग ना, बघितलंस ना डॅडचं आणि ऊर्जाचं किती मोठं भांडण येते, या सगळ्यातून काय होणार आहे. अगं ऊर्जा माझ्याबरोबर लग्न करायला कधीच तयार होणार नाही, घराचंच एवढं मोठं भांडण आहे म्हटल्यावर काय. मग आजी शौर्याला सांगते शौर्य मला सांग लग्न कोणासाठी करायचं असतं, लग्न आपल्या 2 माणसांसाठी करायचं असतं ना. मग तू विचार असा का करतोयस की ऊर्जा नाही म्हणेल. हे बघ बाळा असं काहीही होणार नाही आहे, ऊर्जा नक्की तुझ्याबरोबर लग्न करायला हो म्हणेल. त्यावर शौर्य म्हणतो आजी एखाद्या वेळी ऊर्जा हो म्हणेलही, कठीणातल्या कठीण परिस्थितीवरती ऊर्जाची आई पूर्वा काकूसुद्धा हो म्हणतील, पण डॅडचं काय सांग ना आजी, डॅडचं काय, डॅडना कसं समजवून सांगू मी ह्या सगळ्यात, त्यांना कसं म्हणू. हर्षवर्धन जहागीरदार यांना स्वतःच्या इगोपेक्षा पुढे काहीही नसतं आणि सध्या त्यांना ऊर्जाला हरवणं हे एकच त्यांच्या आयुष्याचं ध्येय वाटतं आहे आणि त्यासाठी ते जे वाटेल ते करायला तयार आहेत. मग ही अशी परिस्थिती असताना मी काय करू तूच सांग आजी, तुला काय वाटतं, होऊ शकतं का माझं आणि ऊर्जाचं लग्न, सांग ना. आजी अगं परिस्थिती खूप बिकट आणि अवघड आहे गं, या परिस्थितीत माझं आणि ऊर्जाचं लग्न नाही होणार आमचं लग्न. आता कुमुदिनी आजीसुद्धा गप्प बसलेली असते. शौर्य म्हणतो आजी तूसुद्धा काही बोलत नाही आहेस, शांत आहेस, याचा अर्थ एकच निघतो ना गं की तुलासुद्धा माझं म्हणणं पटतं आहे, आमचं लग्न खरोखर नाही होऊ शकत हो ना आजी. त्याबरोबर मग आजी काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो आजी नाही होणार ना आमचं लग्न. त्यावर आजी म्हणते नाही रे बाळा तो विचार नाही करत आहे मी, हे सगळं नियतीच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा विचार करते. शौर्य म्हणतो म्हणजे. त्यावर आजी म्हणते बघ ऊर्जेच्या बाबांनी हर्षवर्धनमुळे आत्महत्या केली, अनवधानाने पूर्वाची आणि ऊर्जाची मुलगी बहीण दिव्या आपल्याच घरात लग्न करून आली, ते सुद्धा आईला न सांगता. त्यानंतर आता शौर्य म्हणजे तू तुझाही जीव वाढवला आहे ऊर्जावर, याच्याबद्दल विचार करते मी, नेमकं नियतीच्या मनात तरी काय आहे. तर आता इकडे सगळी शोधाशोध करून झालेली असते आणि आता ऊर्जाच्या घरामध्ये त्या लोकांना काहीही सापडलेलं नसतं. मग आता
लगेचच एक ज्युनियर म्हणतो की सर सगळीकडे शोधून झालं आहे, आता फक्त गणपतीच्या तिथली जागा तो कोपरा तेवढा राहिला आहे. त्याबरोबर मग ते तिथे शोधाशोध करायला येतात. आता ऊर्जाला आणि आईला दोघींनाही वाईट वाटतं की गणपतीची अशी मूर्ती कशी उचलायची. आई म्हणते अहो असं काय करताय, देवाची मूर्ती तरी सोडा. त्याबरोबर मग आता ते इन्स्पेक्टर म्हणतात की नाही आम्हाला झडती घ्यावी लागेल. मग ते जे सिनियर असतात ते अलगच गणपतीची मूर्ती हातामध्ये घेतात आणि मग तिकडे ज्युनियर इन्स्पेक्टर जाऊन शोधाशोध करतात. तेव्हा त्यांना काहीही सापडत नाही. मग ऊर्जा म्हणू लागते साहेब अहो मी का खोटं बोलू, मी जे सांगितलं होतं ते खरं आहे ना. नाही आहेत माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचे पैसे आणि माझ्या बँक अकाउंटमध्ये कुठून पैसे आले काय झालं हेही मला नाही माहिती. अहो मी का काळा पैसा गोळा करेन. त्याबरोबर मग ते इन्स्पेक्टर म्हणतात सध्या मी ड्युटीवर आहे त्यामुळे मी जास्त काहीही बोलू शकत नाही. फक्त एवढंच सांगेन की जर तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे तर नक्की तुम्ही या सगळ्यातनं व्यवस्थित बाहेर पडाल. फक्त हो तुमच्या घरात आता कॅश जरी सापडलेली नसली तरी 5 लाख रुपये मात्र बँक खात्यात जमा झालेत. आता ते कसे झाले कुठून झाले याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, नाहीतर तुम्ही अडचणीत याल. एवढं बोलून आता लगेचच ती लोक तिकडनं निघून जातात. मग आता आई म्हणत असते ऊर्जा अगं हे 5 लाखांचं नेमकं काय प्रकरण आहे, कुणी केलं हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते आई मलासुद्धा त्यातलं काहीही माहीत नाही आहे गं, पण हे सगळं नेमकं कोणी केलं आणि का केलं हे सगळं तर आपल्याला आत्ता शोधून काढावं लागेल. शोधण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे. तू काळजी करू नकोस, याच्या मुळापर्यंत आपण नक्की जाऊ. हे सगळं कोणी केलं ते शोधू. आई म्हणते ऊर्जा शौर्याने तर केलं नसेल ना हे सगळं, तुला वाटत नाही का. त्यावर मग ऊर्जाच्या मनामध्ये प्रश्नाचं काहूर माजायला लागतं. ऊर्जालाही वाटतं की खरोखर शौर्य असेल का ह्या सगळ्याच्या मागे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पूर्वा आणि ऊर्जा विचार करत असताना शौर्य मात्र ऊर्जाचा फोटो बघत बसलेला असतो आणि तो फोटो बघत आता तो ऊर्जाबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो ऊर्जा खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे गं, मनापासून प्रेम केलं आहे मी ऊर्जा तुझ्यावर. आणि मग आता तो ऊर्जाचे ते कानातले बघतो आणि आता शौर्याला आठवतं ऊर्जाचे शब्द. शौर्य तू फसवणूक केलीस माझ्याशी, तू खोटं बोललास, तू खोटं वागलास शौर्य. हे एवढं सगळं करून तुला काय मिळालं, का केलंस तू असं, का तू माझी फसवणूक केलीस, का वागलास माझ्याशी तू वाईट. शौर्य सांग ना का वाईट वागलास रे, काय मिळालं तुला माझ्यासारख्या सरळ साध्या मुलीला फसवून, काय मिळालं रे तुला माझी फसवणूक करून. मग मात्र शौर्य आता काहीच बोलत नसतो, तो गप्पपणे बसलेला असतो. त्यावेळी आता इतक्यात त्याला हर्षवर्धनचा आवाज येतो शौर्य बेटा. त्याबरोबर लगेच आता शौर्य हे हातातले ते कानातले खाली ठेवतो, लपवतो त्याच्यावरती एक फाईल ठेवून आणि मग तो ऊर्जाचा फोटोसुद्धा बंद करतो. इतक्यात तिकडे हर्षवर्धन त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आलेला असतो. शौर्यला तो म्हणतो हे घे तुझ्यासाठी घेऊन आलो आहे पी. शौर्य म्हणतो नाही डॅड नको आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो शौर्य अरे असं काय करतो आहेस, हे घे पिऊन घे ज्यूस. शौर्य म्हणतो नको आहे मला डॅड खरंच. त्यावर हर्षवर्धन तो ग्लास तिथेच ठेवतो आणि विचारतो शौर्य बेटा काय झालं आहे. त्यावर शौर्य म्हणतो नाही डॅड काहीही झालेलं नाही आहे खरंच. हर्षवर्धन म्हणतो ये उठ इकडे ये बस. मग शौर्यला तो उठवून आणून बसवतो आणि मग म्हणत असतो की हे बघ शौर्य बेटा काय आहे ना, तू जेव्हा एवढासा होतास ना तहानं बाळ तेव्हापासून ओळखतो रे मी तुम्हाला, तुझे डोळे वाचतो मी. त्यामुळे नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे हे जरी माहीत नसलं तरी तू काही नाही बोलताना खूप काही घडतं आहे हे मला माहिती आहे. काय झालं बेटा, जे असेल ते तू माझ्याबरोबर बोलू शकतोस. डॅडपासून काहीही लपवण्याची गरज नाही आहे, बोल ना काय झालं आहे. शौर्य म्हणतो खरंच डॅड तसं काहीही नाही आहे, तुम्हाला वाटतं आहे तसं नाही आहे काही, तुम्ही नका एवढा विचार करू. त्यावर मग आता शौर्य म्हणतो की थोडा थकवा आला आहे बास. हर्षवर्धन म्हणतो माझ्याशी खोटं बोलशील तू. अरे तू विसरतो आहेस का शौर्य, माझा मुलगा टेनिस खेळून क्लबमधून यायचा 6 किलोमीटर अंतर पार करून आणि आज तो घरात असून मला सांगतो की तो थकला आहे काय रे. त्याबरोबर मग तो म्हणतो बरं ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना तू थकलायस काही हरकत नाही. मग हर्षवर्धन कपाट उघडू लागतो. शौर्य म्हणतो काय करताय डॅड. हर्षवर्धन म्हणतो काही नाही तुला या खोलीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तू स्वतःला कोंडून घेतलंस ना तर काहीही फरक पडणार नाही आहे, काहीही बदलणार नाही आहे. काय कपडे घालणार आहेस तू, हे कॉम्बिनेशन चालेल का की तुला दुसरं काही कॉम्बिनेशन हवं आहे. शौर्य म्हणतो डॅड मला कुठेही जायचं नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो माझं ऐक घरातनं बाहेर पड, ऑफिसला ये हवं तर. दुसऱ्या बाजूला आता ऊर्जा ही इकडे
बँकेत कॉल करते आणि बँक मॅनेजरला म्हणत असते, साहेब अहो माझ्या अकाउंटमध्ये तब्बल 5 लाख रुपये जमा झालेले आहेत. हे पैसे नेमके कसे आणि कुणी जमा केलेत याची मला माहिती हवी आहे. त्यावर बँकेतून तिला सांगितलं जातं की मॅडम मेसेज येतात. त्यावर मग ती म्हणत असते, हो बरोबर आहे तुमचं साहेब, पण मला कुठल्याही पद्धतीचे मेसेज वगैरे काही आलेलं नाही आहे. तिला बँक मॅनेजर सांगतात की नाही मॅडम असं कसं होईल, तुम्हालासुद्धा नक्की मेसेज आलेच असतील, तुम्ही ते बघितले नसतील. मग ऊर्जा म्हणू लागते, सर अहो असं कसं शक्य आहे. त्यावर मग तिला ते सांगतात की मॅडम नक्कीच तुम्हाला मेसेज आलेत, तुम्ही बघितलेले नाही आहात खरंच. त्यावेळी मग मात्र आता ऊर्जाला काय बोलावं काही सुचत नसतं. तर मग आता ऊर्जा म्हणते की बरं मी काय करायचं ते बघते. आणि मग त्यानंतर ती फोन कट करता करता त्यांना म्हणते, सर प्लीज माझ्या बँकेत हे पैसे कुठून आले तेवढी माहिती मला द्या. त्यानंतर आई विचारते, ऊर्जा काय गं काही कळालं का. त्यावर ऊर्जा म्हणते, आई अगं बँकेवाल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी पैसे बँकेमध्ये म्हणजे जेव्हा आले तेव्हाच मला मेसेज केलेले होते आणि मीच ते मेसेज बघितलेले नाही आहेत. पण अगं आई असं कसं होऊ शकतं. आणि त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे ते म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये हे पैसे कुणा एका खात्यातून जमा झालेले नाही आहेत, तर वेगवेगळ्या खात्यांमधनं माझ्या बँकेत हे पैसे आलेत. त्यामुळे आपल्याला आपण कितीही शोधण्याचा प्रयत्न केला की हे सगळं नेमकं कुणी घडवून आणलं आहे तरीही कळणार नाही. कारण अगं आई विचार कर ना, आपल्याला असे कोणीही पैसे पाठवूच शकतं ना. त्याबरोबर मग आता आई म्हणते, तू मोबाईल चेक कर बरं, बघ बरं तुला मेसेज आलेत का. मग ऊर्जा आता मोबाईल तपासते. त्यावेळी खरोखरच तिला मेसेज आलेले असतात. ऊर्जा आईला मेसेज दाखवत म्हणते, आई अगं हो की खरंच मला मेसेज आले होते आणि मला माहीतही पडलं नव्हतं गं. त्यावर मग आई म्हणते, असं कसं होईल बाळा. ऊर्जा म्हणते, आई तेच तर मलाही कळत नाही आहे ना. आई म्हणते, ऊर्जा तुझा मोबाईल सायलेंट वगैरेवर होता का आणि त्यामुळे तू मेसेज बघायला विसरलीस, तुला मेसेज पाहताच आले नाही, असं काही घडलं होतं का. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही गं आई असं काहीही घडलं नव्हतं. अगं तुला माहिती आहे ना मी माझा मोबाईल सायलेंटवर कधीच टाकत नाही ते. त्यावर आई म्हणते, अगं मग जर तू सायलेंटवर टाकला नव्हतास तर हे कसं शक्य आहे. त्यावेळी मग ऊर्जा आता आठवू लागते की जर मला मेसेज आले होते तर मी मेसेज वाचले कसे नाही. आई म्हणते, ऊर्जा अगं आठवून बघ बाळा, नक्की तुला मोबाईल सायलेंट वगैरे झाला असेल. त्यावेळी मग ऊर्जाला आठवतं की शौर्य आणि ती दोघंजणं बोलत बसले होते आणि तेव्हा हा प्रकार घडला होता. ऊर्जा म्हणते, आई मला मेसेज आले होते पण वाचून दिले गेले नव्हते. आई म्हणते, काय. त्यावर मग ऊर्जा म्हणते, हो. आणि मग तिला आठवतं ती मोबाईलवरचे मेसेज बघत होती पण शौर्य तिला म्हणाला होता, ऊर्जा अगं थांब ना, नंतर वाच, मी तुझ्याशी महत्त्वाचं बोलतो. मग आई म्हणते, ऊर्जा हे कुणी केलं, कुणी तुला मोबाईलवरचे मेसेज बघू दिले नव्हते. त्यावर ऊर्जा म्हणते, आई शौर्याने मला मोबाईलवरचे मेसेज वाचू दिले नव्हते. बाप रे, आता मला कळतंय. त्याबरोबर मग हे ऐकून आता आईलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघींचाही या गोष्टीवरती विश्वासच पटत नसतो की शौर्य इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो, शौर्य हे सगळं करू शकतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य जे काही वागला आहे ना मला खूप जास्त आई धक्का बसला आहे, खूप राग आला आहे मला या गोष्टींचा. आईसुद्धा म्हणते, मलासुद्धा विश्वास होत नाही आहे की शौर्य हे असलं काहीतरी वागू शकतो. ऊर्जाला तर आता म्हणजे तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता ती खालीच कोसळते. त्यावर आई ऊर्जाला म्हणते, ऊर्जा बाळा अगं सावर स्वतःला. ऊर्जा म्हणते, आई अगं कसं सावरू, शौर्य हे असं काहीतरी करू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे गं. त्यानंतर शौर्य कोर्टात ऊर्जाला भेटतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला तुझ्याबरोबर त्या पैशांबद्दल बोलायचं आहे, मी बातमी बघितली त्या 5 लाखांची. ऊर्जा म्हणते, हे सगळं तू केलं आहे शौर्य, मला बरोबर माहिती आहे. एवढा मोठा प्लॅन करशील, एवढा मोठा ट्रॅप रचशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. त्यानंतर शौर्य आणि हर्षवर्धन जहागीरदारांमध्ये वाद होतो. शौर्य म्हणतो, का त्या मुलीच्या मागे लागताय तुम्ही, ती मुलगी चांगली आहे, का त्या ऊर्जाला बदनाम करायचं आहे तुम्हाला. हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो, करायचं आहे मला, करायचं आहे. त्यावर मग शौर्य म्हणतो, अरे केस जिंकायची आहे तर केस जिंका ना, लोकांचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करताय. हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो, करायचं आहे मला, त्या ऊर्जा शिंदेचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे, समजलं. आणि मग तो तिकडनं बाहेर निघून जातो. शौर्य आता म्हणत असतो, डॅड मी जिवंत असेपर्यंत तुम्ही ऊर्जाच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही आहात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.